भिवंडी स्थित 100 साल पुराना शिव मंदिर ठाकराचा पाड़ा के अग्रेश्वर शिव मंदिर का दूसरा वर्धापन दिन 16 का आयोजन आज दिनांक 15 अगस्त 2024 को स्वतंत्रता दिवस के शुभ अवसर पर उत्सव कमेटी व ठाकराचा पाड़ा के ग्रामस्थ मंडलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन, कीर्तन, हरिपाठ, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवरों के साथ साथ ठाकराचा पाड़ा के ग्रामस्थ मंडल महिलाओं पुरुषों ने उपस्थित होकर शिवलिंग के दर्शन कर महाप्रसाद का लाभ लिया। तो वही आगे हम आपको बता दें कि ठाकराचा पाड़ा के स्थानिक सम्माननीय श्री एडवोकेट कल्पेश जी साईनाथ ठाकुर द्वारा महाप्रसाद का आयोजन किया गया था। आइए देखें वहाँ का एक दृश्य। श्री कुलस्वामिनी मात की जय, श्री नवदुर्गा मात की जय, श्री सद्गुरु देव की जय, श्री अमर रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान जी महाराज की जय। ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। भीमाचं काही चाललं नाही, नाईला त्याला खाली बसावं नाही आणि मग द्रौपदीने बघितलं हक्काचे पती येत नाही, मग आचार्यांकडे बघितलं, भीष्माचार्य, कृपाचार्य। धिक्कार असतो त्या सभेचा, या सभेत म्हातारी माणसं नाही आणि पार नेल्याशिवाय राहणार नाही, पण त्याकरता आपण आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, तो त्याची जबाबदारी पार पाडतो। तो हा उतरील, तो हा शब्द आला, तसं ते पंतप्रधान दिल्लीचे परमार्थ न करणारा, परमार्थ करणाऱ्याची काळजी जास्त, मोठ्यांच्या कृतीत मोठा होता। नदीतून पहिलं तेरवा नेण्याचं काम आपण करत असतो, त्याकरता आपण काय केलं पाहिजे, त्याची शरणागती पत्करली पाहिजे। बाबा दुस्तर सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। आजपर्यंत कोणाकोणाला भव नदीतून पार केलं त्यांचं एक मोठ्या प्रेमाने भजन करू।
प्रगट तो हा उतरील पार भगवत नदीचा संकल्पित शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये द्वितीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी एकदिवसीय कीर्तन महोत्सवाच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं. अगोदर हरिपाठाचा कार्यक्रम संपन्न झाला, त्यानंतर 6:30 ते 8:30 या वेळेमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळीच्या वतीने ही सेवा माझ्याकडे सुपूर्द केली. त्याबद्दल ग्रामस्थ मंडळीचं मनापासून आभार मानतो. कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व टाळकरी मंडळी, उपस्थित संपूर्ण महिला मंडळ, पुरुष मंडळी सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. आणि चालू असलेला हा एकदिवसीय कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम अशाच पद्धतीने चालू राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि बोलण्याच्या अवघात जर का काही चुका झाल्या असेल उदाहरण तक्राने क्षमा करा. बालक बोवडावली का वाकोडा विचका पावली त्याचं तुकडे मावली जे मी म्हणून माझं लेकर वाचन बोले तुमचे कृपाळू पण येते ते चैल यायचं जवळ या लगी हे प्रेमाचं बोलणं आहे, अधिकाराचं काय बोलणं नाही. मलाही थोडीशी घाई असल्यामुळे तर माझी पोटी वळायला लागली, कारण तिकडची आता फोन चालू होती ना, मला 15 मिनिटामध्ये तिकडे पोहोचायचं. तेव्हा सगळ्यांची या ठिकाणी एक माफी मागतो. भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज संत
गणेश्वर बाबा के जय, लोकेश्वर महादेव भगवान के जय, गणपति बजरंग बली हनुमान जी महाराज के जय, छत्रपति शिवाजी महाराज के जय, गौ माते जय, हिंदू राष्ट्र के, सनातन धर्म के समस्त पार्वती के जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। आणि आमच्या गावचा लाभ घेतला। श्री मयूर अशोक चौधरी या कार्यक्रमासाठी मागच्या वर्षी ग्रामस्थ मंडळाकडून आपले खूप खूप आभार। ठाकूर आपली सेवा अशीच मिळत राहा। अन्न हे पूर्ण बलब्रह्म असते। अन्नदाता म्हणून सत्कार करतील। आपली साऊंड सिस्टीम अतिशय चांगली आहे। अशी सेवा आपण गावासाठी देत राहावी, भेटलेली जाऊ नये। सत्कार करणारा आणि सत्कार स्वीकारणार या स्वीकार अपेक्षा आपल्याकडून आम्ही ठेवतो। तुमची अशीच मागच्या वर्षी ज्याप्रमाणे शिवमंदिराचा वर्धापन दिन आयोजित करण्यात आला होता, त्याच धर्तीवर यावर्षी ग्रामस्थ मंडळाची सभा आयोजित करून ग्रामस्थ मंडळ सभेमध्ये ठरवण्यात आला की यावर्षी तिथीनुसार 15 ऑगस्ट हा दिवस आला आणि त्या दृष्टिकोनातनं हा वर्धापन दिन आम्ही दुसरा वर्धापन दिन साजरा करत आहोत। शिवमंदिर होतं, त्याचं रूपांतर करून 2023ला आम्ही या मंदिराचा जीर्णोद्धार केला। 23-24 यावर्षी दुसरा वर्धापन दिन आहे। सकाळी इथे आम्ही या मंदिरात मोठा अभिषेक आयोजित करण्यात आलं होतं। अभिषेकानंतर दुपारी भजनाचा कार्यक्रम आयोजित केला। भजन झाल्यानंतर कीर्तन झालं आणि हा आता महाप्रसादाचा प्रोग्राम इथं उपस्थित केलेला आहे। आमच्या गावामध्ये आम्ही सभेमध्ये असं ठरवण्यात आले की प्रत्येक मानसी घरोघरी आम्ही 1100 रुपये वर्गणी आयोजित करण्यात आली होती, लोकप्रतिनिधी, आणि त्याच्यातनं ही वर्गणीतनं या मंदिराची पूर्ण सजावट त्या वर्गणीतनंच करण्यात आलेलं आहे। हा कार्यक्रमही त्याच वर्गणीतनं पूर्ण करण्यात आला। कोणाचंही आम्ही इथं यथाशक्ती देणगी घेतलेली नाही आहे। सर्व भारतवासियांना आपल्या भारत देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी आमच्या ठाकराचापाडा गावाच्या 100 वर्ष जुने शिवमंदिराचा दुसरा वर्धापन दिन असून या ठिकाणी आलेल्या सर्व ग्रामस्थांचा, पाहुण्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो कार्यक्रमानिमित्त। या ठिकाणी आज जो मोठ्याने दुसरा वर्धापन साजरा करतो, हा कार्यक्रम असाच प्रत्येक वर्षी चांगल्या मोठ्या थाटामाटाने साजरा होत राहो आणि असेच पाहुणे मंडळी या ठिकाणी दर्शनाला येत राहोत, याच शुभेच्छा। वर्षापूर्वी बांधलं गेलं होतं, त्याच्यानंतर ती नादुरुस्त झाल्यानंतर गावकरी एकत्र येऊन हे मंदिराचं जीर्णोद्धार केलं आणि ह्या जीर्णोद्धाराला आज 3 वर्ष होतं आहे आणि वर्धापन हा 2 वर्षे झाली, हे दुसरं आहे। आणि ज्यावेळेस हे वर्धापन दिन आम्ही साजरं करतो त्यावेळेस गावातून लोकवर्गणी काढली जाते। ही आमची जुनीपासून परंपरा आहे आणि त्या लोकवर्गणीच्या याच्यातून माध्यमातून हा कार्यक्रम उत्सव केला जातो। परत अन्नदान दिलं जाते, तेही देखील आम्ही गावातील सदस्यांकडून घेतो। जो इच्छुक असेल कोणी अन्नदान करतो, महाप्रसाद देतो, खीर देतो। अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम राबवला जातो आणि हे कार्यक्रम राबवण्यासाठी एक गावातले ठराविक अशी एक कमिटी बनवली जाते। त्या कमिटीने ठरवायचं असतं कार्यक्रम कशा पद्धतीने करायचा आणि कशा पद्धतीने संपन्न झाला पाहिजे। आज देखील त्या कमिटीचे आभार मानतो की गेली 2 वर्ष हे दुसरा वर्धापन दिन आहे, अतिशय सुरेख असं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्या कमिटीचे आम्ही आभार मानतो। याच्यापुढे जी कमिटी येईल त्यांनी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून असे सुरेख कार्यक्रम करावं आणि जो आज सगळ्यांना महाप्रसादाचा म्हणजे अन्नदान केले त्या अन्नदात्याचे देखील ग्रामस्थांच्या वतीने मी आभार मानतो। तसेच सकाळी ह्या मंदिरामध्ये अभिषेक झाला आणि अभिषेकसाठी मी स्वतः असून आणखीन
4 जोडपे होते. आमच्याकडे ब्राह्मण काशी व महाराष्ट्राहून विविध भागातून आले होते आणि चांगला असा अभिषेक झालेला आहे. ते देखील तुम्ही तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवावं आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा देऊन आपला रुपयाचा डॉलरच्या रूपाने जास्ती रुपये वाढेल ही देवाकरी चरणी प्रार्थना करतो. शंभू राजाचा आमच्या गावावर जो हे आहे अधिकार आहे आणि आमच्या गावाच्याकडनं या शिवशंभूने आमचं मंदिर उभारलं, त्याचं संपूर्ण श्रेय देवाला आहे. आणि ग्रामस्थ मंडळ ठाकराचा पाडा, त्याचे महिला मंडळ ठाकराचा पाडा, छोटे कंपनी यांना वर्धापन दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. वास्तविक पाहता हे शिवमंदिर फार पुरातन आहे. हे शिवमंदिर गावाच्या लोकांची हे नव्हती, ऐपत नव्हती, तरीसुद्धा सगळ्यांनी कर्ज काढून आणि पैसे जमा करून हे मंदिर बांधलेलं होतं. परंतु ते मंदिर जीर्ण झालेलं होतं आणि कधीही पडू शकलं असतं, परंतु आमच्याकडे तेवढा निधी नव्हता. तेव्हा वास्तविक पाहता इथे प्रचार करण्यासाठी देवेश पाटील आले जिल्हा परिषदेसाठी. तर त्याने म्हटलं की तुमच्या गावामध्ये काही सोयी सवलती करायच्या आहेत का? तर आमच्या गावामध्ये सोयी सवलती गव्हर्नमेंटच्याकडनं सगळ्या झालेल्या आहेत, परंतु आमची एक व्याधी आहे आणि ती म्हणजे शंकराचं मंदिर जीर्ण झालेलं आहे आणि कधीही पडू शकेल, आमची इज्जत जाऊ शकेल. तर त्याच्यासाठी काहीतरी करा. त्याने सांगितलं की बघा मी 3 लाख रुपये देतो आणि तुम्ही मंदिर पाडून टाका आणि पुढचा जो खर्च आहे तो सगळं मी करून टाकेन. पण मी सांगितलं की आम्हाला तुम्हाला काय मदत देता येईल ती द्या. आम्ही ग्रामस्थ मंडळ ठाकराचं सगळं श्रेय आम्ही दुसऱ्या कोणाला देणार नाही. आम्हीसुद्धा भले कर्ज काढू पण आम्ही मंदिर बांधण्यासाठी पैसा पूर्ण करू आणि हे मंदिर बांधू. त्याप्रमाणे सगळे ग्रामस्थांनी डोनेशन दिली, त्याचप्रमाणे बाहेरच्या लोकांनी डोनेशन दिले आणि हे सुसज्ज मंदिर तयार झालं. आणि हे पवित्र मंदिर आहे आणि गावात येताना ह्या मंदिराचा कलश दिसल्यानंतर हे मंदिर आणि गाव किती पवित्र आहे हे लक्षात येतं. आणि ते लोक त्यांना धन्यवाद देतात. हे असंच धन्यवाद देत राहो. आणि आमचा एक वर्धापन दिन झालेला आहे आणि दुसरा वर्धापन दिन आज होतो आणि त्याचा योगायोग म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला जो भारत स्वतंत्र झाला त्यानंतर त्याला 77 वर्षे पूर्ण झाली आणि 78 वर्षे आपण त्याचा सण साजरा केला. आपण हे केला, सर्व हे केलं, प्रशंसा केली. तर त्यासाठी अशीच प्रशंसा दरवर्षी आणि दरवर्षी या शंकराच्या मंदिराचं जीर्णोद्धारासाठी मदत करून आणि हे दरवर्षी झालं पाहिजे अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.